हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण इतकंच की ज्यावेळेला सकाळी आपण रेडिओ MPSC गुरु ऐकू त्यावेळेला एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या नोंदी, ऐतिहासिक घटना याचबरोबर शोधकार्य यांच्याविषयीची माहिती सालाप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 5 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन 1972 साली संयुक्त राष्ट्राने केली होती. पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडची वाढ ही एक गंभीर समस्या आहे. याच कारणामुळे संयुक्त राष्ट्राने देशातील सर्व जनतेला आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर वळूया आणखी काही पुढच्या महत्त्वाच्या घटनांकडे. आजच्याच दिवशी सन 1984 साली पंजाबमधील अमृतसर मंदिराच्या आत काही अतिरेकी जाऊन दडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या लष्करी दलाला मंदिरावर गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि त्याकरता त्यांनी ऑपरेशन ब्लू ही मोहीम राबवली होती. ऑपरेशन ब्लू स्टार हे 3 जून ते 6 जून 1984 दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1507 साली इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी व्यापार करारावर आपली सहमती दर्शवली. आजच्याच दिवशी सन 1959 साली मुघल बादशहा औरंगजेब यांनी दिल्ली येथे राज्याभिषेक केला. सन 1907 साली स्वामीनारायण पंथाची स्थापना करण्यात आली. स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी हे स्वामीनारायण या पंथाचे संस्थापक होते. आजच्याच दिवशी 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही कायद्याची पदवी बहाल केली. आजच्याच दिवशी सन 1975 साली इजिप्त देशातील सुएझ कालवा हा सन 1967 सालापासून वापरण्यास बंद करण्यात आला होता. तो जवळपास 8 वर्षानंतर वाहतुकीसाठी उघडा करण्यात आला. सुएझ कालव्याविषयी सांगायचं झाल्यास भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडण्यासाठी 19व्या शतकात हा कालवा बांधण्यात आला. इजिप्तमध्ये फ्रान्सचे माजी गव्हर्नर राजदूत फर्डिनेंड डी लेसिप यांनी इजिप्तच्या ऑटोमन गव्हर्नर यांच्यासोबत 1854 मध्ये एक करार केला होता. त्यासाठी एस्टिमस ऑफ सुएझवर 100 मैल लांबीचा कालवा बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय टीमने नियोजन केले आणि 1856 मध्ये सुएझ कालवा कंपनी तयार करण्यात आली. कालवा बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही 99 वर्षातील कालव्यातील वाहतूक संचलित करण्याचा अधिकार या कंपनीला देण्यात आला होता. या कालव्याचं बांधकाम एप्रिल 1859 मध्ये सुरू करण्यात आलं. त्यावेळी फारशी यांत्रिकी साहित्य उपकरणं उपलब्ध नव्हती. त्यामुळे कामगारांनी हाताने या कालव्याचं बांधकाम केलं आहे. या कालव्याचं बांधकाम 1869 मध्ये पूर्ण झालं. बांधकाम सुरू करताना हा कालवा 25 फूट खोल आणि 72 फूट रुंद होता. 1876 मध्ये हा कालवा आणि चांगल्या प्रकारे बांधण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर या कालव्यातून जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1980 साली
भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सहसंस्थापक नारायणराव मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. 1945 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अंबर रॉय यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1879 साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी व भारतीय स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1881 साली महाराष्ट्रीयन हार्मोनियम वादक, रंगमंच अभिनेता आणि संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म झाला. सन 1916 साली ब्रिटिशकालीन भारतातील ब्रिटिश लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि वसाहती प्रशासक व्हॉइसरॉय लॉर्ड हर्बर्ट किचनर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1942 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रतिभाशाली गझल आणि गीत गायक मास्टर मदन यांचं निधन झालं. 1973 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुस्तक लेखक माधव गोळवलकर यांचं निधन झालं. सन 1900 साली नोबेल पारितोषिक विजेते हंगेरियन ब्रिटिश इलेक्ट्रिकल अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ डेनिस गॅबर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1908 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1946 साली इंग्लंड देशातील फॉर्म्युला 1 संघाचे सहसंस्थापक आणि माजी अभियांत्रिकी संचालक सर पॅट्रिक हेड यांचा जन्म झाला. 1950 साली ब्रिटिश कॉमनवेल्थ खेळातील सुवर्णपदक विजेते भारतीय महाराष्ट्रीयन कुस्तीगीर व कुस्ती प्रशिक्षक हरिश्चंद्र माधवराव बिराजदार यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1961 साली प्रसिद्ध भारतीय टेनिस प्रशिक्षक व माजी टेनिस खेळाडू रमेश कृष्णन यांचा जन्म झाला. सन 1972 साली प्रसिद्ध भारतीय हिंदुत्ववादी राजकारणी व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1910 साली अमेरिकन लघुकथा लेखक ओ हेनरी यांचं निधन झालं. सन 1996 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी साहित्य आणि संस्कृतीचे लेखक व अभ्यासक कुबेरनाथ रॉय यांचं निधन झालं. सन 2004 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसंच कॅलिफोर्नियाचे 33वे गव्हर्नर व हॉलिवूड अभिनेता रोनाल्ड विल्सन रिगन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2017 साली भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून सर्वात जास्त जड वजनी GSLV Mark 3 D1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. काय ना मित्रांनो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत. म्हणजे तुमच्या फीडबॅकनुसार आम्ही त्यामध्ये बदल करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही अजून काही नवीन सत्र सुरू करावेत तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आणि सोबतच दिनविशेष या सत्रामध्ये सुद्धा जर काही बदल हवा असेल तर ते नक्कीच सांगा, आम्ही ते बदल करू. आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. सोबतच तुम्ही आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.